सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसेच पीडित महिला रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड व इतर 7 आरोपींविरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून व जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवलाय। त्यापैकी प्रमोद गायकवाड, प्रसेनजीत उर्फ लकी गायकवाड, हर्षजीत गायकवाड यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला, तर संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे, समर सेनजीत गायकवाड यांचा नियमित जामीन अर्जावर आदेशाकरिता दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी तारीख अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी दिली। यात हकीकत अशी की दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास भीमा कोरेगाव पुणे येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीतील रिंकी शिवशरण, आदित्य दावणे, पृथ्वीराज शिरसे व रितेश गायकवाड हे थांबले असताना त्यावेळी बुद्ध विहार जवळ सर्व आरोपी हे त्यांच्या कुटुंबासह थांबलेले होते। त्यावेळी सनी निकंबे हा दारू पिऊन पीडित महिलेच्या अंगावर आला। त्यावेळी ऋतुज गायकवाड व रिकी शिवशरण यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता प्रमोद गायकवाड यांनी आवाज देऊन गाडीतील रॉड काढून घेऊन या लोकांना माज आलेला आहे, कुठले भिकारडे येथे आलेले आहेत असे ओरडून शिवीगाळ करून त्यांना बोलावून घेतले। सर्वजण लोखंडी रॉड घेऊन आल्यानंतर सर्वांनी मिळून पीडित महिला व नेत्र साक्षीदार यांना मारहाण केली। त्यानंतर काही वेळाने वैभव उर्फ बंटी वाघे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी मिळून त्यास मारहाण केली व त्यावेळी वैभव वाघे हा गाडीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करीत असताना समर सेनजीत उर्फ टिपू गायकवाड यांनी त्याला अडवून पाडले व रस्त्यावरून फरशी उचलून वैभव वाघेच्या डोक्यात घातली। त्यावेळी पुन्हा प्रमोद गायकवाड सह सर्व आरोपींनी मिळून लोखंडी रॉड व लाकडी दंडुकाच्या साह्याने त्याच्या सर्वांगावर मारहाण केली। प्रमोद गायकवाड यांनी लोखंडी रॉडने वैभव वाघे याचे हात, पाय, तोंड व डोक्यात मारले। प्रसेनजीत गायकवाड, संजय गायकवाड, हर्षजीत गायकवाड यांनी लोखंडी रॉडने त्याच्या हातापायावर, डोक्यावर, पाठीवर व शरीरावर मिळेल तिथे मारहाण केली। अजित गायकवाड व किरण अंकुश यांनी लाकडी बांबूने मारहाण केली। प्रमोद गायकवाड व सर्व आरोपींच्या दहशतीमुळे वैभव वाघे यास सोडविण्यास कोणीही पुढे आले नाही। तो रक्तबंबाळ होऊन पडल्यानंतर सर्व आरोपी निघून गेले। वैभव वाघे यास सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केल्यानंतर दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी तो मरण पावला। यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून जामिनास विरोध दर्शवून आरोपींविरुद्ध यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी निदर्शनास आणली। सरकार पक्षाने युक्तिवाद करताना आरोपींनी मयतास गाडीवरून पाडून लोखंडी रॉडने व फरशीने मारहाण करून आरोपींनी संगनमत करून व कट रचून खून केला असल्याने स्वकृत दर्शनी पुरावा असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले। सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने प्रमोद गायकवाड, प्रसेनजीत गायकवाड, हर्षजीत गायकवाड यांचा जामीन अर्ज नामंजूर केला व उर्वरित आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणीकरिता 20 सप्टेंबर 2025 रोजी तारीख नेमलेली आहे। यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्तू सिंग पवार, तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट राज पाटील व ॲडव्होकेट किरण सराठे हे काम पाहत आहेत।